पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सोलापूर महापालिकेमध्ये तब्बल 87 नगरसेवक निवडून आणून महाराष्ट्रामध्ये एक नंबरची महापालिका म्हणून नावलौकिक झाला आहे। आता पालकमंत्री गोरे यांच्यासमोर शहराचे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता आणि निवडीचे एक प्रकारे आव्हान आहे। ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवकांकडून त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांना महापौर करा असा सूर पुढे आलाय। दुसरीकडे सुभाष बापू देशमुख यांनी मात्र कोणतीही भूमिका ही घेतलेली नाहीये, पण दोन्ही देशमुख एकत्र येऊन दबाव टाकू शकतात असं बोललं जात आहे। दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महानगरपालिकेमध्ये 2 उपमहापौर करण्याची संकल्पना सध्या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात असल्याची माहिती समोर आली। 83 कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी दरवर्षी 2 उपमहापौर असं 5 वर्षात 10 उपमहापौर करायचा असा उद्देश भाजपचा असल्याचं समजतंय। महापालिकेत मिळालेल्या या यशानंतर पुन्हा भाजपमध्ये गटबाजी डोकेवर काढत आहे। आमदार देवेंद्र कोटे गटाचे विनायक कोंडाल यांना महापौर पद निश्चित असल्याचं सांगण्यात येत असून त्यामुळे दोन्ही देशमुखांमध्ये या पदावरून सुद्धा नाराज असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चाही सुरू आहे। आता या उपमहापौर पदासाठी पक्ष कोणाच्या नावाचा विचार करतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सोलापूर महापालिकेचे उपमहापौर पद हे अपशकुनी पद मानलं जाते। यापूर्वीचा इतिहास पाहिला असता जो शहराचा उपमहापौर झालाय तो दुसऱ्या टर्मला नगरसेवक झाला नाही, त्यामुळे या पदासाठी अनेकांची इच्छा नसते, पण ज्यांना परत नगरसेवक व्हायचं नाही अशी लोक मात्र हे पद घेऊ शकतात।